नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक किंवा महाराष्ट्राचा लाडका पदार्थ म्हणजे पुरणपोळी। तर आता पुरणपोळी तर भरपूर प्रकारे होतात, पण अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळी कधी खाल्ली आहेत का? खूप सुंदर आणि अगदी जिभेवर ठेवता विरघळणारी पुरणपोळी, कडेपर्यंत फुगणारी। तर आता ही पुरण आपण कसं बनवायचं, पुरणाची पोळी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ कशा प्रकारे भिजवायचं, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या परिवारासोबत सुद्धा नक्की शेअर करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे मऊ लुसलुशीत पुरणपोळी खाता येईल। तर आता इथे पहा, आपल्याला मोजूनच डाळ घ्यायची आहे, त्याचप्रमाणे आपल्याला पुरण तयार करायचं। इथे 1.5 वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे, ही डाळ विकतची आहे। तर आता ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्यावरची पॉलिश जे आहे ते पूर्णतः धुवून गेली पाहिजे। एवढी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली। कुकरला लावताना आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे। तर पहा, इथे आपल्याला 2 कांडे डाळीच्या वरती पाणी राहील इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। परफेक्ट प्रमाण आहे, यापेक्षा थोडंसं जास्त असू द्या, कमी ठेवायचं नाही। त्याचबरोबर 1 चमचा भरून आपण तेल यामध्ये घातलेलं आहे। त्याने काय होतं की आपली डाळ जी आहे ते झटपट शिजते व आतपर्यंत व्यवस्थित शिजते आणि डाळ अजिबात कचकच राहत नाही। त्याने आपल्या पोळीचं टेक्स्चर छान येतं, पोळी फुगते सुद्धा, पोळी फुटत नाही। त्यामुळे डाळ शिजत घालताना डाळीमध्ये थोडंसं तेल घालायचं। आता इथे आपल्याला एकूण 25 मिनिटं ही डाळ शिजवून घ्यायची, त्यामध्ये 15 मिनिटं मी फुल फ्लेमवरती शिजवून घेतली, तर नंतर मीडियम वरती आपण 10 मिनिटं कुकर ठेवलं। आता इथे वाफ काढून घ्यायची, डाळ शिजली आहे का हे चेक करा, नसली शिजेल तर पुन्हा थोडा वेळ शिजवून घेऊ शकता। तर आता ज्या कुकरच्या याच्यानुसार राहतं, थोडंफार कमी जास्त टायमिंग लागू शकतं। तर पहा, इथे व्यवस्थित आपली डाळ शिजलेली आहे, तुम्हाला बोटावरती मॅश करून दाखवते। पूर्ण डाळ आपली एकदम पिठासारखी मॅश होत आहे, म्हणजे छान डाळ शिजली। तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे डाळ सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे। आता ही शिजलेली डाळ आपल्याला वाटून घेण्याअगोदर त्यामधलं पूर्णतः पाणी जे आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण इथे पुरणाची चाळणी घेतली, त्यामध्ये ही सर्व डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे। या डाळीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही, सर्व पाणी व्यवस्थित खाली निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपलं पुरणाचं टेक्स्चर जे आहे ते छान होतं। पुरणाची पोळी फुटणार नाही, पुरणसुद्धा पांचट लागणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स जर वापरून तुम्ही पुरण बनवलं तर आता इथे आपल्याला यामधलं पूर्णतः हे पाणी बाजूला करून घ्यायचं। इथे व्यवस्थित पुरणातलं पाणी वेगळं झालेलं आहे। आता हे पाणी तुम्ही सार बनवण्यासाठी वापरू शकता। तर आता जो सार बनवतो त्यामध्ये हे पाणी घातल्याने सार खूप छान लागतो। आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया। आता इथे डाळ अशीच वाटायची म्हटलं तर थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला इथे ही डाळ जी आहे ती थोडीशी मॅश किंवा जो खलबत्त्यामध्ये बत्ता असतो त्या बत्त्याने तुम्ही थोडीशी बारीक करून घेतली तरीसुद्धा चालेल। आता डाळ व्यवस्थित शिजलेली असली की थोडीशी बारीक करून घेतली की झटपट पुरण तयार होतं। आपल्याला इथे पुरण अजिबात मिक्सरला किंवा असंच बारीक करायचं नाही, ते नंतर आपल्याला पुरणाच्या चाळणीमधूनच खाली काढून घ्यायचं आहे। पण डाळ व्यवस्थित मॅश करून घेतली की झटपट पुरणाच्या चाळणीतून पुरण खाली निघतं। तर इथे छान अशी मॅश करून घेतलेली आहे आपली डाळ, तुम्ही पाहू शकता। आता ही मॅश केलेली डाळ सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुरणाच्या चाळणीतून पुरण गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता बारीक केलेली असल्यामुळे काय होणार आहे, अगदी आपला दुप्पट टाईम लागणारा टाईम अर्ध्या टायमातच ही डाळ आपल्याकडून वाटून होणार आहे। त्यामुळे चला, व्यवस्थित आपली डाळ इथे बारीक झालेली आहे। आता हे आपल्याला इथे चाळणीमधून आपण छान याचं पुरण तयार करून घेऊया। तर आता इथे चाळणीमध्ये थोडं थोडं पुरण घेऊन अशा पद्धतीने तुम्ही पळीने किंवा फुलपात्र्याने अशा पद्धतीने ते काढून घ्यायचं आहे। हाताला चटका लागत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पळीने सुद्धा काढू शकता। तर याच पद्धतीने मी सर्व पुरण जे आहे ते वाटून घेणार आहे। तर इथे आपलं सर्व पुरण जे आहे ते व्यवस्थित काढून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्या पुरणाचं टेक्स्चर जे आहे ते एकदम असं चोपडट आहे,
पुरण पहा तुम्ही शेवटपर्यंत मग ते चोपडत राहतं. आता यामध्ये 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे आणि अर्धी वाटी साखर घालायची. हवं असल्यास तुम्ही 1.5 वाटीला 1.5 वाटी गूळ घातला तरीसुद्धा चालेल. इथे 1.5 वाटी डाळ होती म्हणून आपण इथे 1.5 साखर आणि गूळ मिळून 1.5 वाटी केलेलं आहे. तुम्हाला साखर नसेल घालायची तर त्याऐवजी तुम्ही आणखीन अर्धी वाटी गूळसुद्धा घालू शकता. तर आता इथे गूळ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली. यावरती वेलची घालायची 1.5 चमचा, थोडंसं जायफळ घालायचं. आता साखर घातल्याने काय होतं, पुरणाची टेस्ट आणि चिकटपणा येतो पुरणाला थोडासा. पण आवडत नसल्यास किंवा शुगरचे माणसं असल्यास तुम्ही गूळही घातला तरीसुद्धा चालेल. तर हे व्यवस्थित मिक्स करून एका पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पुरण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण शिऱ्याचा थिकनेस असतो तिथपर्यंत आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं. 10 ते 12 मिनिटं पुरण परतण्यासाठी लागतात. तर 10-12 मिनिटामध्ये पुरण परतून होतं. तोपर्यंत इकडे 2 कप म्हणजे आपण 500 ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलं. त्याचबरोबर इथे आपण घेतलेलं आहे 120 ग्रॅम इतका मैदा. मैदा घालायचा नसला तरीसुद्धा चालेल, घातला तरी चालेल, नाही घातला तरीसुद्धा चालेल. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालताना थोडं थोडं घालायचं. व्यवस्थित याचा डो तयार करून घ्यायचा आहे, ते पाहू शकता. आता हा डो जो आहे तो 5 ते 7 मिनिटासाठी छान मळून घ्यायचा. म्हणजे यामध्ये एक चांगल्या प्रकारे चिकनाई तयार होते. किंवा तुम्हाला आता पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की पुरणपोळीसाठी लागणारं पीठ आपण अशा पद्धतीने भिजवल्यानंतर त्याला किती छान असा चिकटपणा येतो. तर आता इथे पहा, आपल्याला एक्स्ट्राचं तेल वाया घालवण्यापेक्षा इथे तेलाची पिशवी आहे त्यामध्येच आपण ही उंडा जो आहे तो पुसून घेणार आहोत आणि पुन्हा थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे असं काही साधन नसेल तर तुम्ही 1-2 चमचे तेल टाकून अशा पद्धतीने ही कणिक मळवून घेऊ शकता. तर पहा, इथे व्यवस्थित आता गोळा तयार करून घेतला. पुन्हा एकदा त्याच पिशवीमध्ये मी 5 मिनिटासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्याला 5 मिनिटं आणखीन पुरण परतून घ्यायचं आहे. तर आता इथे पाहू शकता, व्यवस्थित आपलं शिऱ्यासारखं पुरण परतून झालेलं आहे. खूप कोरडं पुरण परतायचं नाही, नाहीतर तुमची पुरणाची पोळी जी आहे ते व्यवस्थित लुसलुशीत होणार नाही. लुसलुशीत पुरणपोळी होण्यासाठी हे गरम आहे तोपर्यंत थोडंसं पातळ वाटतं. जसं थंड होईल तसं पुरण चांगलं सेट होतं आणि आपल्याला हवं तसं पुरण हे होऊन जातं. आता तुम्हाला पुरण तयार झालं की नाही झालं हे ओळखण्याची आणखीन एक छोटीशी ट्रिक तुम्हाला मी सांगते. तर आता आपल्याला इथे छोटासा एक गोळा घेऊन पाहायचा आहे. तर छोटासा गोळा पाहायचा. तो जर छान असं त्याचा गोळा तयार झाला हातामध्ये आणि चिकटला नाही तर समजायचं आपलं व्यवस्थित पुरण तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, अगदी छान गोळा तयार होत आहे. आपलं पुरण गरम आहे, गॅससुद्धा चालू आहे. तरीसुद्धा छान गोळी तयार झाली म्हणजे आपलं पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ही पॅन गरम आहे तोपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं होतं. ते सुद्धा मी घेतलं. इथे पहा, छान असं थंड व्हायला लागलं की आणखीन सेट होतं. आता पुरण आपलं तयार झालेलं आहे. इकडे आपली कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे. आता तुम्हाला दाखवते मी आपल्या कणकेचा चिकटपणा किती छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपली कणिक भिजवल्या गेली की मग मात्र तुमची पुरणपोळीत कोणीच हात धरू शकत नाही. तुम्ही सुगरणीच्या अधिक पुरणपोळी छान बनवू शकता. तर इथे आपलं पुरणपोळीचं पीठ आणि पुरण तयार झालं. आता तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्हाला व्यवस्थित पुरणपोळी लाटता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा एक कपडा किंवा बटर पेपरसुद्धा खाली टाकून त्यावरती छान पुरणपोळी लाटून घेऊ शकता. पण ज्यांना पुरणपोळी लाटता येते त्यांना ह्याची काहीच गरज नाही. पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी हा उपाय सांगितलेला आहे की बऱ्याच जणांची पोळपाटाला पोळीवरती किती आल्लर बेलनं फिरवावं लागतं. तर कुणी आपण चपाती लाटतो तसं फिरवतात. मग काय होतं, पुरणाची पोळी खाली चिकटते. आता इथे आपल्याला कणकीचा उंडा छोटा आणि पुरणाचा मोठा घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहतच आहात. आता आपण यामधलं वरती निघेल एवढं पीठसुद्धा काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला मोदकाला आपण पारी तयार करून घेतो तशी पारी तयार करून घ्यायची आहे हातावरतीच. हातावरतीच याला गोल आकार देऊन एक वाटीसारखा आकार तयार करायचा आहे. खूप पातळ करायचा नाही कारण आपल्याला पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. आता व्यवस्थित अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला हे पुरण आत घालायचं आणि दोन्ही साईडचं पीठ ह्या बाजूच्या बोटाने वरती घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पुरणाच्या पोळीचा उंडा तयार करून घ्यायचा.
वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ निघेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचं व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं। आता हे पिठामध्ये आपल्याला बुडवून व्यवस्थित हातावरती त्याचा एक छोटीशी पोळी तयार करून घ्यायची आहे। म्हणजे एकसारखं पुरण सगळीकडून एकसारखं पुरण पांगल्या जातं। तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्ही खाली पोळी ठेवून खाली उंडा ठेवून सुद्धा एकसारखं दाबून घेऊ शकता। पण अशाने काय होतं, एकसारखं पुरण सगळीकडे जातं आणि एकसारखी पुरणाची पोळी दोन्ही बाजूने फुगते। तर आता ह्या दोन्ही साईडने आपल्याला उंड्यावरती पुरण टाकून घ्यायचं आहे, आपलं पीठ टाकून घ्यायचं आहे सॉरी। तर आता पीठ टाकून घेतलं, व्यवस्थित आपल्याला पोळी दोन्ही साईडने लाटून घ्यायची आहे। पुरणाची पोळी लाटत असताना एकसारखी किंवा बेलणं अगदी अलगद हाताने पकडायचं आहे। खूप जोरात जर बेलण्याने लाटलं तर पुरणाची पोळी फाटते किंवा व्यवस्थित येत नाही, कडीपर्यंत पोळी फुगत नाही, कुठे जाड कुठे पातळ असे प्रॉब्लेम येतात। त्यामुळे अगदी बेलणं अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, कारण आपलं पीठसुद्धा छान असं पातळ असतं आणि पुरणसुद्धा व्यवस्थित आपण चिकट पुरण तयार केलेलं आहे। त्यामुळे ह्या पोळीला करताना अगदी इझिली सहज तुम्ही ही पोळी लाटू शकता। तर पहा, अगदी झटपट कुठेही व्हिडिओ स्किप न करता आपण किती फास्टमध्ये पुरणाची पोळी लाटून तयार झालेली आहे। आता आपल्याला एकदा पुरणाची पोळी पलटून एकदा लाटून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने पुरणाची पोळी व्यवस्थित फुगेल। तर पहा, या साईडने सुद्धा अगदी अलगद आपल्याला बेलणं फिरवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पुरणाची पोळी अगदी सहज बनवू शकता। आणि पुरणाची पोळी कोणाला आवडत नाही असं कधीच होणार नाही, कारण पुरणाची पोळी सर्वांनाच आवडते। इथे आपण तवा अगोदरच गरम होण्यासाठी ठेवला होता, तर तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। त्यावरती ही पुरणाची पोळी अलगद हाताने टाकून घ्यायची। जोरात पुरणाची पोळी जर तव्यावरती टाकली तरी सुद्धा तुमची पुरणाची पोळी फुगत नाही। आता भाजत असताना सुद्धा पोळी जास्त डागू द्यायची नाही किंवा त्याचा पातोडा जास्त कडक करायचा नाही, तरच तुमच्या पुरणाच्या पोळ्या लुसलुशीत होतात। तर अशा पद्धतीने आहे तोपर्यंत थोडी कच्ची पोळी आहे तोपर्यंतच तेल किंवा तूप तुम्हाला जे काही लावायचं ते लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात आपली पोळी कडक होत नाही। तर पहा, व्यवस्थित आपण दोन्ही साईडने इथे तूप लावून घेतलेलं आहे। पुरणाची पोळी म्हटलं की तूप हे आलंच। तर आता दोन्ही बाजूने व्यवस्थित आपण पुरणाची पोळी जी आहे ते भाजून सुद्धा घेतलेली आहे। तर आता एकदा पलटून आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। तर पहा, छान अशी पुरणाची पोळी आपली भाजलेली आहे, कडेपर्यंत फुगलेली आहे। तर तुम्हाला एकीवरच नाही तर मी सर्व पुरणाच्या पोळ्या कशा फुगल्या हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे पूर्ण पुरणाच्या पोळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर पहा, इथे आपण पलटून घेतली। आता लगेच इथे तेल लावून घेते, तेल किंवा तूप जे काही लावायचं ते। तर पहा, इथे आता लावून घेतलं, आता पलटून घ्यायची। एकसारखी पुरणाची पोळी लाटली की एकसारखी व्यवस्थित फुगते, लुसलुशीत होते। आता तूप लावताना सुद्धा तुम्ही पाहू शकता, खूप सारी पोळी भाजायची नाही, तर त्याने काय होतं, पुरणाच्या पोळ्या कडक होतात। त्यामुळे आपल्याला थोड्या गाभोळ्या रंगावरती भाजल्या की लगेच त्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता इथे व्यवस्थित दोन्ही साईडने तूप लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला पोळी भाजून घ्यायची। कडेपर्यंत आपल्या पोळ्या छान सुंदर फुगलेल्या आहेत, त्याचबरोबर एकदम लुसलुशीत झालेल्या आहेत। आणि अशा पद्धतीने केल्यास तुमच्यासुद्धा कधीच पोळ्या कडक होणार नाहीत। तर पहा, इथे मी सर्व पोळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर तुमचासुद्धा डाऊट राहणार नाही की अशा पद्धतीने पुरण आणि पुरणाची पोळी करण्यासाठीचं पीठ जर तुम्ही अशा पद्धतीने भिजवलं, त्याचबरोबर पुरणसुद्धा अशा पद्धतीने केलं तर तुमच्यासुद्धा पोळ्या एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा अशा पोळ्या बनवू शकता। आणि हा व्हिडिओ पाहून ज्यांनी कोणी पोळ्या बनवताल तर तुमचं कौतुक झाल्याशिवाय खरंच राहणार नाही, कारण खूप सोपी पद्धत आहे पुरणपोळी बनवण्याची। चवीला अप्रतिम छान पुरण होतं, चवीला सुद्धा जबरदस्त लागतात।
त्याचबरोबर वरचा पातोडासुद्धा खूप छान होतो। तर पहा इथे आपल्या सर्व पोळ्या तयार करून झालेल्या आहेत। कलरसुद्धा छान आलेला आहे। त्याचबरोबर एकदम लुसलुशीत मऊ अशा एकदम छान हाताला सुद्धा अशा गुदगुल्या होतील अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत। मस्त जबरदस्त पोळ्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती लुसलुशीत पोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या। आणि खूप सोप्या पद्धतीने बनवायला खूप काही अवघड नाही, एकदम सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता, खाऊ शकता। प्रमाण सुद्धा काही किचकट नाही। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।